How often business roadmap planning be done again? नाही म्हणजे मला नाही कळलं. ओके, म्हणजे असं की स्वाती मॅडम, मला वाटतं आज तुम्हाला इंटरप्रिटरचंच काम करावं लागणार असं दिसतंय. मिस्टर राजवाडे, इंग्लिश ही फक्त लँग्वेज आहे, नॉलेज नाही. आणि अनेक इंग्लिश चांगलं बोलणाऱ्या माणसांना बिझनेस करता येतो तसं नाही. मिस्टर महाडिकांचं असं म्हणणं आहे, ते विचारतायत की आपण जे बिझनेसचं प्लॅनिंग करतो ते तुम्ही वर्षातून किती वेळा कराल? नाही मॅडम, या सगळ्याचा अभ्यास नाही केलाय मी, पण पुढच्या वेळेला करेन. ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आणखीन कुणाला काही विचारायचंय? नो. मिसेस सूबेदार, आप थोड़ी देर बाहर बैठिए, हम आपको बुलवाते हैं. हो सर. आलेच. So, Mr. Kapoor, I don't think she is prepared for this contract. करेक्ट. हो, बिझनेस मधल्या साध्या साध्या गोष्टींची देखील माहिती नाही त्यांना. Exactly. आय डोंट थिंक सो. ती नवीन आहे, इनएक्सपिरियन्स्ड आहे, पण ती शिकेल. मला असं वाटतं की आपण राधिका सुभेदारांना एक चान्स द्यायला हवा. अरे मॅम, तुम्ही इथे का उभे आहात? ते त्यांनी 5 मिनिटं बाहेर थांबायला सांगितलंय जरा. आणि प्रेझेंटेशन मॅम, ती फाईल मिळाली ना? नाही ना ज्यांनी, नाही दिसून राहिली ती. मग मॅम तुम्ही प्रेझेंटेशन कसं केलं? नाही, माझ्याकडे प्रेझेंटेशनचे काही मुद्दे लिहिलेले होते, त्यावरनं बोलले मी. झालंय ते आता. व्यवस्थित झालंय ना मॅम? हा म्हणजे ज्यांनी. मॅडम, फोन आलाय दिल्लीवरून, शर्माजींचा, अर्जंट आहे. अरे ओके, आलेच. अर्जंट आहे, मी जाते. मॅम सगळं ठीक होईल ना? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. राधिका, तुझा चेहराच सांगतोय तू नक्की या डील साठी सिलेक्ट होणार नाहीयेस. आय एम डॅम शुअर. असं कसं तुम्ही म्हणताय? काहीतरी आपल्याला पाहिजे आणि थोडासा इमोशनली विचार करा ना राजवाडे. प्लीज, इमोशन्सनी बिझनेस होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. अहो, शेवटी आपल्या कंपनीचा फायदा आपल्याला बघायलाच हवा. मिस्टर कपूर, व्हॉट डू यू थिंक? मैडम, आपको क्या लगता है? माझं मत अजूनही तेच आहे. मला वाटतं आपण तिला तयारीसाठी वेळ द्यायला हवा. ऍटलीस्ट 3 months. वी कॅन टेक अ रिस्क. आणि तेवढ्यात नाही झालं तर वी डोंट टेक अ रिस्क. करेक्ट. I don't agree with your statement. Please. ठीक आहे, ठीक आहे, ॲज यू विश. गो अहेड. जेनी, हाँ, मिसेस सूबेदार को अंदर भेजो. ओके. राधिका मॅम, तुम्हाला बोलवलंय. हो का? मॅम, ऑल द बेस्ट. थँक्यू. मे आय कम इन? आता प्लीज हेल्प हर. बैठो. आम्ही खूप विचार केला, पण मला असं वाटतं की तुम्हाला बिझनेस आणि मार्केटची पूर्णपणे अजून माहिती झालेली नाहीये.
आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातून ही माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही एखाद्या अशा माणसाचा गायडन्स घ्या की ज्याला या बिझनेसची पूर्ण माहिती असेल. क्यों कपूर? हाँ हाँ मिसेस सूबेदार, आपकी कोशिश बहुत अच्छी थी, मगर मगर काय? मगर हम लोगों का डिसीजन ये है कि ये कॉन्ट्रैक्ट अभी हम आपको नहीं दे सकते. हे बघा, तुम्ही निराश होण्याची गरज नाहीये. तुम्ही पुढच्या वेळेला याल ना, त्यावेळेला नीट तयारी करते. ओके, मग आपण बघू. मिसेस सुभेदार, तुम्ही जाऊ शकता. हो सर. एक मिनिट राधिका. हा मॅडम. राधिका म्हणत तर चालेल ना? हो मॅडम. मी आतापर्यंत कितीतरी इंटरव्ह्यूज घेतले आहेत, कित्येक माणसं बघितली आहेत जी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी अतिशय कॅल्क्युलेटेड मॅनिप्युलेटेड उत्तरं देतात. तू मात्र प्रामाणिकपणे न घाबरता सरळ सांगितलंस की जर अशीच वेळ आली तर मी आधी मुलाकडे बघेन, मग बिझनेसकडे. हा प्रामाणिकपणा असाच ठेव. शून्यातून वर आली आहेस, पण अजून पुढे खूप पल्ला गाठायचा आहे तुला. मेहनत केलीस तर नक्की पुढे जाशील. तुझ्यामध्ये स्पार्क आहे. ऑल माय बेस्ट विशेस. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. येते. अगं पण मग वहिनी आता सगळं मॅनेज कसं करणार आहे? मलाही कळत नाहीये. अरे मी व्यवस्थित पाहिलं. काय झालं वहिनी, अजून आतमध्येच आहेत का? येस सर. सर प्रॉब्लेम झालाय. काय झालं? राधिका मॅमनी जे प्रेझेंटेशन तयार केलं होतं ना, त्याची फाईल लॅपटॉपमध्ये त्यांना सापडतच नाहीये. अरे? मी पण गेले होते हेल्पसाठी, पण मलाही नाही सापडली. मग काय आता, ती ज्या पेपर नोट्स केल्या होत्या त्याची हेल्प घेऊन प्रेझेंटेशन केलंय. आय एम शुअर मॅम कॉन्फिडेंटली बोलले असतील. बट सर मला फार टेन्शन येत आहे.